अष्टम स्थान सर्वात डेंजर स्थान मानलं जातं, पण त्याचे हे काही नियम आहेत. आता तुम्ही म्हणाल लग्नेश व अष्टमी जर एकच ग्रह असेल तर अशुभ फल देत नाही, मग त्याच्यामुळे तो शुभ ग्रह असेल म्हणून तो अशुभ फल देत नाही, कारण अष्टम स्थानाचा स्वामी आहे म्हणून. तर हा अष्टमेश शुभ ग्रह असो किंवा अशुभ ग्रह असतो किंवा पापग्रह असो, शुभ असो अशुभ असो पापग्रह असो क्रूर असो तरी अशुभ फल देणार नाही. हे लक्षात ठेवा. कधी लग्नेश व अष्टमेश जर एकच ग्रह असेल तर. आता ह्याच्याबरोबर अजून एक नियम आहे ह्याच्यात, तो लिहून घ्या. इथे लिहितो मी. अष्टमेश जर त्रिकोणेश असेल, त्रिकोणेश म्हणजे कोण? त्रिकोण स्थानाचा स्वामी. मग तो पंचमेश असो नवमेश असो लग्नेश असो. लग्नेशाचं तुम्हाला सांगितलंच आहे मी, त्याच्यामुळे ते रिपीट करत नाही. म्हणजे त्रिकोणेश म्हणजे पंचमेश म्हणजे पंचम स्थानाचा स्वामी किंवा नवमेश. अष्टमेश जर त्रिकोणेश असेल तर अष्टमेशाचे अशुभ फळ संपूर्ण जाईल किंवा समाप्त होईल. म्हणजे अशुभ फळ नाही मिळणार. हा एक इम्पॉर्टंट नियम आहे. आता हे कसं होईल, तर त्यासाठी मी तुम्हाला एक कुंडली मांडून दाखवतो. ही एखाद्या माणसाची समजा जन्मलग्न कुंडली आहे. आता ही सिंह लग्नाची कुंडली आहे. सिंह लग्न आहे म्हणून सिंह रास प्रथम स्थानात आली. आता या सिंह लग्नास अष्टमेश कोण आहे, तर अष्टम स्थानाचा स्वामी इकडे मीन आहे. अष्टमात मीन रास आहे म्हणून अष्टमेश कोण होईल? गुरु होईल. मीनेचा स्वामी. त्याच्याबरोबर तो पंचमेश पण होतोय. हे बघा पंचमेश, मी तुम्हाला सांगितलेलं ही स्थानं त्रिकोण स्थान आहेत जी चौकोनी ह्याच्यात मी दाखवतोय. ह्याच्यात पंचमेश कोण आहे? पंचमेश पण गुरुच आहे, धनु राशीचा स्वामी. ठीक आहे.
तर इकडे काय होईल, अष्टमेशाचं अशुभ फळ मिळेल की नाही मिळणार, कमेंटमध्ये सांगा बघू मला. सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत. सिंह लग्नाला अष्टमेश जरी गुरु असेल तरी त्याचं अष्टमेशाचं फळ तो देणार नाही, कारण तो पंचमेश पण गुरुच आहे. तसंच मिथुन लग्नाची जर कुंडली मांडली तर अष्टमेश शनी येतो, तसाच तो नवमेश पण येतो. म्हणून मिथुन लग्नास पण अष्टमेश शनीचं फळ मिळणार नाही, ते संपूर्ण समाप्त होईल. ठीक आहे. आता कुठली कुठली जे स्थानांचे स्वामी जे आहेत ते अशुभ फळ देतात ते आपल्याला बघतोय आपण. तर लिहून घ्या, तृतीय, षष्ठ व आय म्हणजे लाभ. या स्थानात ज्या राशी असतात त्या राशींचे स्वामी ग्रह नेहमी अशुभ फळ देतील. जर समजा ह्या स्थानांचे स्वामी जर हे ग्रह त्रिकोणाचे स्वामी असतील तर जे फळ असतं ते शुभ व अशुभ असं मिश्र फळ मिळतं. ठीक आहे. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. काही काही लोक म्हणतात की आमच्या भाग्य आम्ही मेहनत केल्यानंतरच उजळलं, मेहनत केल्याशिवाय काही नाहीये. काही अंशी बरोबर पण आहे. पण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का, की आपल्या कुंडलीत किंवा आपल्या अख्ख्या आयुष्यात काय काय गोष्टी आपल्याला प्रयत्न न करता सुद्धा मिळतात. धरून चला, एखाद्याचं लग्न झालं, तो कफलला काय, त्याच्याकडे काही जास्त पैसा वगैरे नाही, शिक्षण वगैरे होतं, थोडंसं व्यवहार कसा करावा तेवढं माहिती होतं, त्याचं लग्न झालं आणि त्याचा जो सासरा आहे त्या सासऱ्याच्या 2-3 इंडस्ट्रीज उभ्या आहेत. लग्न झाल्या झाल्या 2-3 वर्षात समजा सासरा वारला, बायकोच्या घरी म्हणजे सासरी करणारं कोणी नाहीये, तर तो ऑटोमॅटिकली इंडस्ट्रियलिस्ट झाला, म्हणजे त्या इंडस्ट्रीजचा मालक झाला. आता त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले, काही नाही केले. मग हे कसं मिळतं, हे जे अचानक फळ मिळतं तर ते कसं मिळतं, ते सुद्धा आपल्या कुंडलीत असतं.